नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधी अंतर्गत ₹40 लाख उपलब्ध करून बेलापूर गावात उभारण्यात येणाऱ्या भाजी मार्केटचे भूमिपूजन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर गावातील नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता पंढरीनाथ दादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. बेलापूर गावातील भाजी मार्केट ही अनेक वर्षापासूनची नागरिकांची आणि विक्रेत्यांची मागणी होती. सदर ठिकाणी उभारले जाणारे आधुनिक आणि सुसज्ज मार्केट हे विक्रेत्यांना सुरक्षित आणि स्वच्छ जागा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थ आणि विक्रेत्यांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केलंय. आपण सगळ्यांनी पाहिलं बेलापूर गावच्या भाजीवाल्या रस्त्यात बसतात, गाडी पार्किंग होत नाही, गाडी जात नाही. त्यामुळे भाजीवाला 17 गाड्या इथे येणार आहेत आणि 17 गाड्यांची व्यवस्था लागल्यावर पुढे हळूहळू काम आम्ही मोठं वाढवणार आहोत आणि या गावाला भाजी, फिश मार्केट, जेंडर लायब्ररी असेल किंवा व्यायामशाळा असेल, विरुंगा केंद्र असेल, स्टेडियम असेल, 20 कोटी रुपये मी या गावासाठी आणलेले आहेत. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. 4.5 कोटीची आपण तिथे जेटी आणि रस्ता, कॉन्क्रीट रस्ता आणि लोकांना शेड बांधून गतिविधी क्रिया करायसाठी आपण काम केलेलं आहे. अर्ध काम झालंय, अर्ध थांबलेलं आहे. आता आम्ही सगळे ग्रामस्थ तिथे जातो. आमच्या ग्रामस्थाची ती सिडकोला दिलेली जागा आहे. सिडकोच्या बापाची जागा नाही आहे आणि कोणाच्याही बापाची जागा नाही. पहिली गोष्ट, तिथे मरीना होणार होता, तो स्वतःच काम घेतलंय मरीनाचं, स्वतःच लिव्ह लायसन्स करून घेतलेलं आहे. तसं या गावाला आता चालणार नाही. आम्हाला आमचा रस्ता पाहिजे, आम्हाला गतिविधी क्रिया करायला नाही तर आम्ही ते पत्रे सगळे उडवून टाकणार नाही ग्रामस्थ जाऊन. त्याच्यामुळे आजचं फक्त मार्केट झालंय. आता या पूर्ण तलावाचं शिक्षकीकरण आणि झोपडपट्टीवाल्यांचा पुनर्विकास, त्यांना प्रत्येकाला घरं मिळतील याचा सर्वे सुरू केलेला आहे. CBD पासून टाटानगर पासून ते बेलापूर, CBD ते बेलापूर सगळ्यांचा सर्वे करून ज्या कोणी झोपडपट्टीवाल्यांचे 12च्या अगोदरचे पेपर आहेत त्यांना प्रत्येकाला घर पंतप्रधान आवास योजनेतून दिलं जाईल. धन्यवाद.